हिंदी महासागरात एक जहाज बुडाल्याची दुर्घटना घडली असून म्यानमारमधून सुमारे 300 निर्वासितांना घेऊन जाणारं हे जहाज होतं, जे हिंदी महासागरात थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळ बुडालं असं म्हटलं जातंय. या दुर्घटनेत 300 पैकी फक्त 10 जणांना वाचवण्यात यश आलं असून एका महिलेचा मृतदेह समुद्रात अक्षरशः तरंगताना सापडला. तर उर्वरित शेकडो लोक हे अजूनही बेपत्ता असल्याचं म्हटलं गेलंय. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं होतं आणि मलेशियाई सागरी दलाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू केलं गेलं. प्राथमिक माहितीनुसार हे जहाज म्यानमारच्या रखाईन राज्यातील बुथिंगदांग या शहरातून निघालं होतं आणि 3 दिवसांपूर्वी ते बुडालं होतं आणि जे लोक वाचले त्यात रोहिंग्या मुस्लिम आणि काही बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. रोहिंग्या मुस्लिम हे प्रामुख्याने म्यानमारमध्ये राहतात आणि गेल्या काही वर्षांपासून छळाचा सामना ते करत आहेत आणि याचमुळे ते अन्य देशात आसरा घेण्याच्या प्रयत्नात आहेत. शिवाय इथल्या अधिकाऱ्यांच्या मते हे जहाज कदाचित थायलंडच्या समुद्र क्षेत्रात बुडालं असावं. धोकादायक सागरी मार्गांचा वापर करून निर्वासितांचं शोषण करण्यात सीमापार टोळ्या या सक्रिय झाल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि अजूनही सध्या बेपत्ता लोकांचा सुद्धा शोध घेतला जातोय.